आजच्या कंटेंटमध्ये आपण पाहणार आहोत गुळ आंबा. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे कैऱ्या आणि गूळ. प्रथम अशा प्रकारे आपण कैऱ्यांची साल काढून घेणार आहोत. आपण सोलणीने पण काढू शकतो. सर्व कैऱ्यांचे सालं काढून झालेले आहे. अशा प्रकारे कैरीला किसणीवरती आपण किसून घेणार आहोत. आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराच्या 5 कैऱ्या घेतलेल्या होत्या. त्याचा हा किस अशा प्रकारे पडलेला आहे. तुमचा ज्याप्रमाणे क्वांटिटी तुम्हाला वाढवायची त्याप्रमाणे तुम्ही कैऱ्या घेऊ शकता व प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर आपण किसामधलं आंबट पाणी काढून घेणार आहोत. तर आपण अशा हातावरती घेऊन आपण दाब देऊन त्याच्यातलं आंबट पाणी काढून घेणार आहोत. पाहू शकता आंबट पाणी ह्याच्यातनं पडते. कैरीचा आंबटपणा पूर्ण निघून जातो. याप्रमाणे आपण जे पाणी निघालेलं आहे त्याचा आपण पणा म्हणून पण उपयोग करू शकतो आणि लिंबू सरबत ज्याप्रमाणे करून पितो त्या पद्धतीने पण आपण ह्या कैरीच्या पाण्याचा उपयोग करू शकतो. साखर, थोडंसं मीठ आणि थंडगार पाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान लागतं. अशा प्रकारे कैरीतलं आंबट पाणी आपण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे किसणीवरती आपण गूळ किसून घेणार आहोत. गॅसवरती कढई ठेवल्यानंतर कढई गरम झाल्यावर थोडं तूप टाकूया. तूप चांगले गरम झालेले आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कैरी टाकूया. तूप टाकल्यावर त्याला थोडीशी वाफ देऊया खालीवर करून. कैरीचा किस थोडासा गरम झाला पाहिजे. गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचा. कैरीचा किस गरम झाला तर कैरी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचं. गरमीमुळे गूळ पटकन वितळतो. जेवढ्या प्रमाणात गोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही गूळ घालू शकता. गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे जेणेकरून खाली करपणार नाही. अशा पद्धतीने आपण हलवणार आहोत. कैरी आणि गुळाचं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. आपण पाहू शकता त्याचा कलर चेंज होत आहे. ज्यावेळी कैरी आणि गूळ आपण मिक्स करतो या गरमीमुळं थोडासा पातळपणा आल्यानंतर आपण या अशा पद्धतीने त्याला हलवत राहणार आहोत जेणेकरून कढईला खाली चिकटणार नाही. अशा प्रकारे आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. पाहू शकता
मस्त गुळांना.